सणासुदीला किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर हे चिकूचं श्रीखंड नक्की करून बघा, घरच्यांना खूप आवडेल। नमस्कार, मी वैशाली। आज आपण बनवतोय पाडव्याच्या गोड सुरुवातीसाठी घरचंच चिकूचं श्रीखंड। श्रीखंड म्हटलं की चक्का पाहिजे। चक्का बाजारातही अगदी सहज विकत मिळतो, पण घरच्या चक्क्याची मजाच काही और असते। त्यासाठी एका भांड्यावर अशी चाळणी ठेवून पातळ कपड्यावर असं दही ओतून घ्यायचं आणि घेतलेलं दही असं बांधायचं। बांधलेल्या दहीतील पाणी बऱ्यापैकी नितळावं म्हणून त्यावर जड काहीतरी असं ठेवायचं आणि आता हे भांड्यासकट दही फ्रीजमध्ये ठेवायचं। बाहेर ठेवलात तर चक्क्याची चव आंबट होते। आपण चिकूचं श्रीखंड करतोय त्यामुळे चिकू पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। चिकू मात्र चांगले पिकलेले असावे आणि त्याचबरोबर चवीला गोड असावे। आता आपण घेतलेले सर्व चिकू चांगले स्वच्छ पुसून चिकूवरची साल आणि आतील बिया काढून चिकूचे चांगले जाडसर असे पीस करून घ्यायचे। कढई गरम करत ठेवायची, गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची। आता जितके चिकू गोड त्यानुसार यामध्ये साखर घालायची। आपण घेतलेले चिकू साखरेसारखेच अगदी चवीला गोड आहेत। जसजशी साखर विरघळते तसतसे चिकू साखरेबरोबर चांगले शिजतात, म्हणजेच मऊ होतात। गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही। चिकू छान शिजून साखरेचा पाक असा तयार झाला की गॅस बंद करायचा, कारण हे मिश्रण जसजसं थंड होतं तसतसं ते घट्ट होतं। दही फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 5 तास झालेले आहे आणि आपला चिका देखील छान घट्ट झाला आहे। तुम्हाला जर दही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तरीही चालेल। आता हा चिका आपण एका भांड्यामध्ये घालून छान फेटून घेणार आहोत। फेटण्याऐवजी जर तुम्हाला चिका चाळणीत घालून चाळून घ्यायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आपल्या चिकूचा पल्प करून तयार आहे। थंड झाल्यावर तो आणखी घट्ट झाला आहे। चिक्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण चिकूचा शिजलेला पल्प घातला आहे आणि त्याचबरोबर वेलची पावडर। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण चिकूचा पल्प हा साखरेबरोबर शिजवून घेतला आहे। तुम्हाला जर तो मिक्सरमध्ये बारीक करून नंतर शिजवायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता। झालं, आपलं चिकूचं श्रीखंड करून खाण्यासाठी तयार आहे। बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।